समारंभ केला जातो. वजनवर 57 किलो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही चाललोय एकदम फायनल मॅच बघायला कुस्तीची. तर इथे मी पुण्यामध्ये वाघोलीमध्ये राहते. तर वाघोलीमध्ये 68वी जी कुस्ती स्पर्धा आहे ती आयोजित केलेली आहे सातव यांनी, आणि तेच बघायला आम्ही चाललोय. फायनल आहे. तर 18 मार्च पासून सुरू झालेली आहे. आज 22 मार्च आहे आणि 22 मार्च त्याचा 5वा दिवस. तर डायरेक्ट आपण तिथे गेल्यावरच भेटूया. आणि गाडी पार्क केली आणि तिथून आम्ही पायी निघालो. तर पायी थोडंच अंतर होतं, त्यामुळं पायी जातानाच खूप जास्त गर्दी वाटत होती. आणि नंतर तिथे पोहोचल्यावर एक मोठी कमान होती आणि सातव यांनी अरेंज केलं होतं, त्यामुळे त्यांचे फोटोज वगैरे होते. आणि आतमध्ये गेल्यावर तर वेगळीच गर्दी जाणवली मला, आणि मला वाटलं की आता मला बसायला जागा मिळणार नाही आहे. तर बघूया आपण काय. द बेस्ट पार्टीज लेडीज आणि जेंट्ससाठी वेगळी जागा होती. जास्त गर्दी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ही फॉर्च्युनर आहे. जो विनर असेल त्याला फॉर्च्युनर प्राईज. तर खूप जास्त गर्दी आहे. गर्दी तुम्ही बघितलीच असेल. आणि आम्ही याच्यात ऊन पण लागतंय. लेडीजला बसायला वेगळे आहे आणि लेडीजची गर्दी खूप कमी आहे. बघूया लेडीजची गर्दी दाखवते तुम्हाला. लेडीजची गर्दी अशी आहे आणि जेंट्सला इथं अलाउड नाही आहे. तर खूप जास्त मोकळी जागा आहे इथे. करण्यात आलेले आहे. त्याबद्दल रामकृष्णांना सातव पाटील फाउंडेशनचं या ठिकाणी समस्त महाराष्ट्रवासियांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. ही मातीतली कुस्ती होणार इथे आणि इथे मॅटवरची कुस्ती. जे उपविजेते असणार आहेत त्यांच्यासाठी अशा बुलेट आहेत. 18 बुलेट आहेत. 3 टोटल. आदरणीय आमदार महेश दादा यांच्या वतीने हार्दिक स्वागत. अधिकारी जनमानसामध्ये ज्याची प्रतिमा आहे, आपल्या तुफानी गाणी प्रसिद्ध असलेला लालबत्ती धारण केला
सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय महेंद्र गायकवाड. तर निळ्या पट्टीमध्ये हिरवं कुंभाराचं वरती बसलाय ना. आणि महेंद्र राठोडपासून परावृत्त केला. सिकंदरला पडलंय. छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम. ते स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री यांना श्रद्धांजली देण्याकरिता टॉस सुरू करा. सर्वोच्च मानाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती संग्राम तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय. मान्यवरांच्या शुभहस्ते सर्वांनी बसून घ्यायचंय. निर्माण हर्षवर्धन सदगीर कोणाच्या खांद्यावर विराजमान होणार 2026 ची महाराष्ट्र केसरी किताबाची गदा. आक्रमक बनलाय महेंद्र. सुरुवातीपासूनच आपल्या पाहिलेला प्रतिस्पर्ध्याला गुण 0-1. स्क्रीन जवळ कोणीतरी था. सरपंचाच्या विसलशिवाय कुस्ती थांबू नका पैलवान. सूचना किरण. सरपंच सूचना देतात. किरण दोघेही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची दैदिप्यमान कामगिरी करणारे पैलवान आहेत. आक्रमक कायम राखतोय महेंद्र, परंतु आपल्या संयमी आणि शांत खेळानं हर्षवर्धन प्रतिकार करतोय. दरम्यान आपल्या या खेळाकडे डोळे लावून आहे. डाव करा, गुण मिळवा. दुहेरी पदाची पकड करण्याचा महेंद्राचा प्रयत्न धुडकावून लावलाय हर्षवर्धन सदगीरना. तमाम पत्रकार बंधू, सोशल मीडिया प्रतिनिधी, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी तांत्रिक गुण कसे घेतले जात आहेत, कोणाचं आक्रमण होतोय, कोण प्रतिकार करतोय. दरम्यान निळा कॉस्ट्यूम धारण केलेल्या महेंद्रासाठी निष्क्रियता. समाज प्रथमतः समाज तीच परिस्थिती पुढे राहिली तर ऍक्टिव्हिटी पिरियड. एक तुल्यबळ लढत. वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं या ठिकाणी मोजमाप होत आहे. तस्सल कुस्ती आणि महेंद्रसाठी आता 30 सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड. या निर्धारित 30 सेकंदामध्ये आपण गुणांची नोंद करणं आवश्यक आहे पैलवान, अन्यथा प्रतिस्पर्ध्याला
30 सेकंदानंतर गुण दिला जातो. कुस्ती करा. दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न धुडकावून लावलाय. ताबा मिळवण्याचा प्रयत्न दोघांचाही यशस्वी, गुणांची नोंद नाही. सुंदर आक्रमण, तेवढाच सुंदर बचाव. परंतु घड्याळ कोणासाठी थांबत नाही. ऍक्टिव्हिटी पिरियड संपत चाललाय. निर्धारित 30 सेकंदानंतर आणि हर्षवर्धनच्या खात्यामध्ये 1 गुण, गुणांची नोंद 2-1. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा प्रयत्न धुडकावून लावलाय आणि ताबा मिळवून 2 गुणांची नोंद हर्षवर्धनच्या खात्यामध्ये. गुणफलक लाल 4, निळा 1. सरपंचाचा इशारा. कुस्ती खड्या स्थितीमध्ये चाल. चला, सरपंचाचा इशारा. कुस्ती पुढे चालू. अखेरचे 15 सेकंद. पटाला लागण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र, परंतु चपळाईने हर्षवर्धन थांबवतो. अखेरचे काही सेकंद. करो किंवा मरो, महेंद्र परिस्थिती. स्टेप आउट. महेंद्राला 1 गुण. मध्ये या पैलवान. अद्याप मायक्रो सेकंद बाकी आहे. चला, कुस्ती करा. आणि निर्धारित वेळ संपली. गुणांच्या अधिकावर हर्षवर्धन संपली. डबल महाराष्ट्र केसरीचा मानकरी. स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांचं बुलेट गाडीचं बक्षीस वितरण आणि स्प्लेंडर गाडीचं बक्षीस वितरण इथं होणार आहे. तर प्रायोजक जे आहेत सर्व बुलेट आणि स्प्लेंडरचे, त्यांना सर्वांना विनंती आपण इथं थांबू. चला, वजन गट 70 किलो या ठिकाणी बक्षीस समारंभ केला जातो. वजन गट 57 किलो महाराष्ट्र केसरी गट. चला, यायचे पैलवान मंडळींनी. सचिन खानवे पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच यांच्याशी संपर्क साधावा. 70 गादी आणि माती विभाग, 70 किलो गादी आणि माती विभाग, 57 किलो गादी आणि माती विभाग. महाराष्ट्र केसरी गट गादी माती दोन्ही विभाग. ताबडतोब बक्षीस समारंभासाठी, बक्षीस वितरणासाठी आपण इकडे उपस्थित व्हायचे. बाकीच्या गटांचं वितरण फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये माझा व्हिडिओ मी इथेच संपवते. तर मंडळी, महाराष्ट्र केसरी फायनलचा हा रिअल एक्सपिरियन्स खूप स्पेशल होता माझ्यासाठी. जर
तुम्हाला असा रिअल व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता मोमेंट जास्त आवडला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.